मोठी बातमी. मीन राशीच्या आयुष्यात येणार मोठे आज वादळ की सुखद बदल. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मीन राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आजचे पंचांग सांगते की तुमच्या राशीत ग्रहांची मोठी उलथापालथ होत आहे. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या संघर्षाचा शेवट आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुम्ही आजवर खूप सोसला आहे, पण आता काळ बदलतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. कमेंटमध्ये लगेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा, जेणेकरून तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. आजचे पंचांग आणि ग्रहांची स्थिती. आजच्या पंचांगानुसार मीन राशीच्या स्वामींची स्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. ग्रहांचे हे गोचर सूचित करते की तुमच्या नशिबाचे चक्र आता फिरू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा मानसिक ताण आणि कामातील अडथळे आता दूर होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र हे बदल घडण्यापूर्वी एक छोटेसे वादळ तुमच्या आयुष्यात येईल, जे जुन्या आणि टाकाऊ गोष्टींना तुमच्यापासून दूर करेल. करिअर आणि नोकरीतील मोठे फेरबदल. सोसलेल्या कष्टांचा हिशोब. मीन राशीच्या मित्रांनो, तुमच्या करिअरचा प्रवास म्हणजे काट्याकुट्यांचा रस्ता राहिला आहे. तुम्ही अशा ठिकाणी काम केलं जिथे तुमचं रक्त आटवलं, रात्रंदिवस एक केला, पण बदल्यात काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि तू काय केलंस हा प्रश्न. तुमच्या कष्टाचं श्रेय नेहमी त्या लोकांनी लाटलं जे फक्त गोड बोलण्यात पटाईत होते. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एक मोठं वादळ येणार आहे. हे वादळ तुमच्या अस्तित्वाला धक्का लावू शकतं. कदाचित तुमची नोकरी सुटेल किंवा तुम्हाला अपमानित वाटेल असं काही घडेल. पण थांबा, डोळ्यात पाणी आणू नका. हे वादळ तुम्हाला त्या कुजक्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आलं आहे. देव तुम्हाला सांगतोय की तू मोठ्या उड्डाणासाठी बनला आहेस. या छोट्याशा पिंजऱ्यात अडकून पडू नकोस. लवकरच तुम्हाला अशा ठिकाणी संधी मिळेल जिथे तुमच्या कष्टाची किंमत सोन्यासारखी केली जाईल. 4. विद्यार्थ्यांसाठी विशेष काल. स्वप्नांचा संघर्ष आणि यशाची ओढ. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनातील कोलाहल मी समजू शकतो. पुस्तकांसमोर बसल्यावर डोळ्यांसमोर भविष्याची भीती उभी राहते का? मला जमेल का? घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? हे प्रश्न तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. मीन राशीचे विद्यार्थी खूप हुशार असतात, पण त्यांचं मन विचलित व्हायला वेळ लागत नाही. आज तुमच्या शैक्षणिक जीवनात एक गोंधळाचं वादळ येईल. तुम्हाला वाटेल की सगळं सोडून द्यावं, पण लक्षात ठेवा, ज्याने कधी अपयश पाहिलं नाही त्याला यशाची चव कळत नाही. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी जे कष्ट उपसले आहेत ते आठवा. हे वादळ तुमच्या एकाग्रतेची परीक्षा घेणारं असेल. जर तुम्ही आज स्वतःला सावरलं आणि अभ्यासाशी प्रामाणिक राहिलात, तर येणारा निकाल तुमच्या घरासमोर पेढे वाटायला भाग पाडेल. व्यापार आणि व्यापारातील संधी. शून्यातून विश्व निर्माण करण्याची वेळ. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करणारे लोक आहात, पण गेल्या काही काळात तुमच्या विश्वासाचा लोकांनी गैरफायदा घेतला. ज्यांना तुम्ही आपलं मानलं, ज्यांना व्यापारात मदत केली, त्यांनीच आज तुमच्या स्पर्धेत उभं राहून तुमच्यावर वार केले आहेत. आज व्यापारात एक असं वादळ येईल जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या हादरवून टाकेल. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्याने तुमचं मन खट्टू होईल, पण हे वादळ तुम्हाला सावध करायला आलं आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याची तुमची सवय आता सोडावी लागेल. हे संकट टळल्यानंतर अशी एक नामी संधी तुमच्याकडे येईल जी तुमच्या व्यवसायाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. तुमची जिद्द आणि प्रामाणिकपणा तुम्हाला पुन्हा एकदा शिखरावर घेऊन जाईल. आर्थिक स्थिती आणि धनलाभ. रिकाम्या हातांना आता लक्ष्मीची साथ. तुमच्या खिशात पैसे नसतानाही तुम्ही जगासमोर हसून वागलात, हे तुमचं सर्वात मोठं मोठेपण आहे. मीन राशीच्या व्यक्तीला पैशापेक्षा माणसांची ओढ जास्त असते आणि याच गोष्टीचा फायदा जगाने घेतला. आज आर्थिक आघाडीवर एक मोठी खळबळ उडणार आहे. अचानक एखादा मोठा खर्च समोर येईल किंवा अडकलेले पैसे मिळण्यात अडचणी येतील. पण घाबरू नका, ग्रहांची चाल सांगते की सायंकाळपर्यंत नशिबाचे दरवाजे उघडतील. लक्ष्मीची कृपा अशा मार्गाने होईल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणालाही मदत म्हणून दिलेले पैसे परत येतील ही अपेक्षा ठेवू नका. आजची बचतच तुमची उद्याची ताकद असणार आहे. कौटुंबिक सुख आणि घरगुती वातावरण. रक्ताच्या नात्यांमधील ओलाला. घर म्हणजे तुमचं सर्वस्व,
पण याच घरात आजकाल तुम्हाला परकं वाटू लागलं आहे का? तुमच्या मनातील दुःख सांगायला कोणीही जवळ नाही असं वाटतंय का? मीन राशीचे लोक कौटुंबासाठी स्वतःला विसरतात, पण कौटुंबिकांच्या सदस्यांना तुमची किंमत कळत नाही. हेच आजचं सर्वात मोठं सत्य आहे. आज घरात काही जुने वाद उफाळून येतील, शब्दाने शब्द वाढेल आणि तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल. हे कौटुंबिक वादळ तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहेल. अशा वेळी शांत रहा. तुमच्या आईच्या डोळ्यात पहा, तिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. हे वादळ शांत झाल्यानंतर घरात एक नवीन चैतन्य येईल आणि तुमच्या शब्दाला मान मिळेल. नातेसंबंध आणि प्रेमातील गुंता, तुटलेली मने आणि नवीन सुरुवात. नातेसंबंध हा तुमच्या आयुष्यातील सर्वात हळवा कोपरा आहे. तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याला आपल्या आयुष्याचा आधार मानलं, त्यानेच आज तुम्हाला एकाकी पाडलं आहे का? विश्वासघाताच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. आज तुमच्या नात्यात एक मोठं वादळ येईल, जे तुम्हाला आरसा दाखवेल. तुम्हाला कळेल की तुम्ही कोणासाठी रडत होता आणि ते तुमच्या लायकीचे होते का? हे वादळ तुमच्या आयुष्यातील ती चुकीची माणसं कायमची दूर करेल. हे दुःख तात्पुरतं आहे, पण त्यातून मिळणारी मुक्ती कायमस्वरूपी असेल. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुमच्या निस्वार्थ प्रेमाची कदर करेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती, मनातील काहूर आणि आरोग्याची काळजी. तुमचं शरीर थकलं नाहीये, तुमचं मन थकलं आहे. दिवसभर जगाशी लढून रात्री जेव्हा तुम्ही उशीवर डोकं ठेवता, तेव्हा विचारांचं चक्र थांबत नाही. पुढे काय होणार ही चिंता तुम्हाला पोखरत आहे. यामुळेच तुम्हाला आज शारीरिक थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवेल. हे मानसिक वादळ तुम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही मीन राशीचे आहात. तुम्ही समुद्रासारखे अथांग आहात. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा किंवा देवाचं नाव घ्या. तुमचं आरोग्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. स्वतःला सांगा की मी खंबीर आहे आणि मी या संकटावर मात करणारच. शेवटचा भावनिक संदेश आणि आवाहन. शेवटी इतकंच सांगेन, मीन राशीच्या मित्रांनो, तुमच्या डोळ्यांतील अश्रू आता पुसले जातील. आजवर तुम्ही जगासाठी जगलात, आता स्वतःसाठी जगा. हे वादळ शांत होईल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो सुखद बदल येईल तो पाहून जग थक्क होईल. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुम्हाला तुमच्या कठीण काळात कोणाची सर्वात जास्त साथ हवी आहे? कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव किंवा आई बाबा नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. यश तुमचंच आहे, फक्त धीर धरा. तर हे होतं आजचं मीन राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.